नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। अधिकारी खत विक्रेत्यांकडून हप्ते घेत आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। अमेरिक मिशन बंगला परिसरातील जागेबाबतचं अपील विभागीय आयुक्तांनी सुद्धा फेटाळलं। कोट्यवधी रुपयांची जागा बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचली। अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणात शिक्षा झालेल्या अभय कुरुंदकरच्या रजा अर्जासंदर्भात जबाब नोंदवायला राजू गोरेंचा नकार। पोलिसांनी कुरुंदकरच्या रजा अर्जाची प्रत दिली नसल्याचं गोरेंचं म्हणणं। पंचगंगा नदी घाट परिसरात भूतबाधा काढण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। या व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ। आणि दोघा भामट्यांनी हॉटेल व्यावसायिकाची दिशाभूल करत लंपास केली। 6,70,000ची रोकड। पेटवड गावातील धक्कादायक प्रकार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज खत पुरवठा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खत विक्रेत्यांकडून अधिकारी 5,000 रुपयांची हप्ता वसुली करत असल्याचा आरोप केला। यावर पालकमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी न घालता अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज खत पुरवठा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। बैठकीत जिल्ह्यातील खतांच्या उपलब्धता, संभाव्य टंचाई, आवंटन नियोजन आणि वितरण प्रक्रियेतील अडचणी यावर चर्चा करण्यात आली। मात्र खत विक्रेत्यांकडून अधिकारी 5,000 रुपयांची हप्ता वसुली करत असल्याचा आरोप या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला। यावर पालकमंत्री आंबेडकर यांनी कुणालाही पाठीशी न घालता अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला। उत्पादक आणि विक्रेत्यांनी लिंकिंग विरहित गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठ्याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री आंबेडकर यांनी दिले। कोल्हापूर जिल्ह्यात बोगस खतांची विक्री होतीये, त्याचबरोबर लिंकिंगही सुरू आहे। याबाबत कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सात्विक पाटील यांनी बैठकीत केली। यावर जिल्ह्यात स्थापन भरारी पथकांमार्फत कडक कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत। कोल्हापूर जिल्ह्यात मे महिनाअखेर 100% खतांचा पुरवठा झालाय। जिल्ह्यात सध्या 14,862 मेट्रिक टन युरिया, 1,163 मेट्रिक टन DAP, 6,213 मेट्रिक टन MOP, 2,697 मेट्रिक टन संयुक्त खते आणि 5,448 मेट्रिक टन SSP उपलब्ध आहे। एकूण 54,599 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे। कृषी विभागानं खत उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून सर्व खतांचा मुबलक पुरवठा वेळेत आणि सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। विक्री केंद्रांच्या बाहेर जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक आणि तक्रार QR कोड स्पष्टपणे लावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या। बैठकीला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परीट, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, मोहीम अधिकारी सुशांत लवटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेनवे, कृषी अधिकारी पंचायत समिती, खत उत्पादक कंपन्या प्रतिनिधी आणि वितरक प्रतिनिधी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या नागाळा पार्क परिसरातील सुमारे 300 कोटी रुपयांचा भूखंड बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेले अपील देखील आता फेटाळण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी सिटी सर्वे नंबर 259 हा 57 एकर 17 गुंठ्यांचा भूखंड आहे। तो अमेरिकन मिशन बंगला या नावानं परिचित आहे। हा भूखंड सरकारी मालकीचा आहे। त्याची चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे 300 कोटी रुपये इतकी किंमत होते। तत्कालीन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आर्थिक लोभापोटी अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून तब्बल 300 कोटींचा हा भूखंड खासगी मालकीचा असल्याचं कागदोपत्री रेकॉर्ड तयार केलं होतं।
तसंच हा भूखंड खाजगी मालकीचा असल्याचा निकालही 8 एप्रिल 2010 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला होता। या निकालाविरोधात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी हरकत घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केलं होतं। त्याची सुनावणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे झाली। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अथवा राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता 8 जानेवारी 2024 रोजी सिटी सर्वे नंबर 259 अ हा 57 एकर 17 गुंठ्यांचा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला। या आदेशाचा अंमल संबंधित मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवरही करण्यात आलाय। त्यानंतर या आदेशाच्या विरोधात संबंधितांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं। वरद डेव्हलपर्सतर्फे भागीदार संजय चव्हाण, वेणी वेंचंद हिराचंद राठोड, कुमार हेरिटेज होम्स प्रायव्हेट लिमिटेड, डायहालाल राठोड आणि महेंद्र राठोड यांनी एकूण 5 अपील दाखल केली होती। मात्र अमेरिकन मिशन बंगलो या भूखंडासंदर्भात दाखल झालेली सर्व अपील फेटाळून लावण्यात आली आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेले आदेश कायम केलेत। धनदांडग्या लोकांनी जे अतिक्रमण केले ते तात्काळ काढावं आणि अमेरिकन मिशन बंगलोचा भूखंड सरकारी हक्कात घ्यावा यासाठी करवीर तहसीलदारांना आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी दिली आहे। सुनावणीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी अनेक वेळा संधी दिली की ही जमीन तुमची आहे असा एक कागदपत्र दाखवा। त्यामध्ये ही जमीन स्वतः खरेदी केलेली कागदपत्र दाखवलीत, पण मूळ ही जमीन खाजगी आहे असा एकही पुरावा त्यांना दाखल करता आला नाही। त्यामुळे सदरची जमीन जी सरकारची होती ती सरकारचीच राहिली। त्यामुळे पुणे आयुक्तांनी दिलेल्या निकालामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की 5ही अपील मी फेटाळत आहे आणि राहुल रेखावारने दिलेला आदेश कायम करण्यात आलेला आहे। तशी प्रॉपर्टी कार्डाला नोंदही झालेला आहे। या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीपत्र व्यवहार होणार नाहीत आणि त्या आदेशामध्ये तहसीलदारांना थेट ऑर्डर दिलेले आहे की जितकी अतिक्रमण झालेले आहेत ती सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरामध्ये उच्चभ्रू लोकांच्या मिळकती आहेत। याच परिसरात असणारी 300 कोटींची सरकारी जमीन चिरीमिरी घेऊन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव होता। यामध्ये मोठा राजकीय दबाव देखील होता। मात्र प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी गेली 15 वर्ष या विरोधात निकरानं लढा दिला। त्यामुळे ही सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात जाण्यापासून रोखली गेली आहे। विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे। नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे यांच्या हत्या प्रकरणी संभाजीनगर इथल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभय कुरुंदकरनं रजेची मागणी केली आहे। जन्मठेपेची शिक्षा होताच अवघ्या 1.5 महिन्यात मुलाच्या लग्नाचं कारण नमूद करत त्यानं रजा मागितली आहे। कुरुंदकर हा मूळचा कोल्हापूरचा असल्यानं यावर आज मयत अश्विनी बिद्रेचा पती राजू गोरे यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना राजारामपुरी पोलिसात बोलावण्यात आलं होतं। पण कुरुंदकरच्या रजा अर्जाची प्रत पोलिसांनी दाखवली नसल्यानं राजू गोरेंनी जबाब नोंदवायला नकार दिलाय। नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे यांची सन 2016 मध्ये हत्या झाली होती। या प्रकरणी न्यायालयानं अभय कुरुंदकर याला दोषी ठरवत जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती। गेल्या 1.5 महिन्यांपासून अभय कुरुंदकर हा संभाजीनगरमधील कारागृहात शिक्षा भोगतोय। दरम्यान कुरुंदकर यांनी संभाजीनगर कारागृह प्रशासनाला मुलाच्या लग्नाचं कारण पुढं करत रजेचा अर्ज दिलाय। मात्र अभय कुरुंदकर हा मूळचा कोल्हापुरातील आहे। त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सूचनेनुसार आज मयत अश्विनी बिद्रेचा पती राजू गोरे यांना राजारामपुरी पोलिसात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं। मात्र पोलिसांनी कुरुंदकर याच्या रजेच्या अर्जाची प्रत दाखवली नसल्यानं राजू गोरे यांनी जबाब नोंदवण्यास नकार दिलाय। अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी हा कोल्हापूरचा रहिवासी असल्याने तो सध्या संभाजीनगर कारागृहामध्ये आहे। संभाजीनगर कारागृहाने त्याच्या मुलाच्या लग्नाला अर्जित रजा मिळावी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी ही राजारामपुरी पोलीस स्टेशनकडे आहे। येथील उदय पाटील नावाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मला फोन केला होता की आपण जबाब नोंदवायला पोलीस स्टेशनला यावा। त्या मनानं मी आज पोलीस स्टेशनमध्ये आलो। त्या संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला भेटलो। त्यांनी या पोलीस स्टेशनचे PI चव्हाणकडे
मला घेऊन गेले आणि आपण असं असं रजा आहे आणि त्या रजासाठी आपलं काय म्हणणं आहे ते नोंद करावं अशी त्यांनी मला सूचना केली. मग मी त्याप्रमाणे म्हटलं की जो अर्ज आहे तो मला वाचायला मिळावा आणि त्याची एक कॉपी मिळावी. त्यानंतरच मी याबाबतीत माझं जे म्हणणं आहे ते मी देऊ इच्छितो. तर त्या चव्हाण म्हणून जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा अर्ज तुम्हाला देता येणार नाही, ह्याची कॉपी देता येणार नाही. मग मी म्हटलं देता येणार नाही तर मी जबाब देऊ शकत नाही म्हटलो. जर मला आपण त्याची कॉपी देणार असेल तर मी जबाब देऊ. त्यांना पॅरलचा जो अधिकार आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये आहे. परंतु या राज्यामध्ये जालेंदर सुपेकर जेव्हापासून ह्या कोर्ट जे जेल प्रशासनची जबाबदारी सांभाळतात तेव्हापासून ह्या बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये चेंजेस झालेल्या आहेत आणि हे ह्यातला जो आरोपी आहे किंवा ह्या आरोपीचा भाऊ आहे हा कुरुंदकर ही परिवारानं त्याच्यासोबत नोकरी केलेली असल्यामुळं जालेंदर सुपेकरांची ह्यात भूमिका असू शकते. त्यांच्याच सांगण्याने ह्या जामीन अर्जाच्या किंवा ह्या रजेचा प्रोव्हिजन केलेलं असू शकतं आणि ह्या परिवाराकडून आम्हाला निश्चित धोका आहे. यावेळी राजू गोरे यांनी कुरुंदकर कुटुंबियांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. पुरोगामी कोल्हापूरमध्ये भूत काढण्याचा अघोरी आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर एक मांत्रिक एका महिलेच्या अंगातील भूत काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर सोमवारी रात्रीच्या वेळी एक अघोरी प्रकार समोर आलाय. एका मांत्रिकानं महिलेच्या अंगातून भूत काढण्याचा प्रकार केलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यापूर्वी देखील शहरात असे अघोरी प्रकार समोर आले होते. मात्र पुन्हा एकदा भूत काढण्याचा अघोरी प्रकार समोर आल्यानं करवीर नगरीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय. पुरोगामी कोल्हापुरात अशा घटना घडल्यानं अन्निसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवलाय. काल कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावरती भूत काढण्याचा अघोरी प्रयोग झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अक्षरशः कीव करावीशी वाटली. कारण ज्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पुरोगामी असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूर शहरामध्ये असं घडतं हे खूप लांछनास्पद आहे. खरं तर विज्ञानानं इतकी प्रगती केली आहे आणि मेडिकल सुविधा इतक्याच उत्तम पद्धतीच्या असताना जसे रोग शरीराला असतात तसे रोग मनालाही असतात आणि त्याच्यावरती मनाचे डॉक्टर उपचार करतात. हा सर्वदूर झालेला प्रचार लोकांपर्यंत पोचत नाही आणि अशा अघोरी बुवाबाबांपर्यंत महिलांना नेलं जातं, पुरुषांना नेलं जातं आणि त्यांच्यावर प्रयोग केले जातात. हे फार अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. खरं तर जादूटोण्याचा कायदा इतक्या प्रखर पद्धतीनं राबवून सुद्धा आज हे प्रयोग दिसतात. याच्या पाठीमागं शासन व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था ही तितकीच जबाबदार आहे. कारण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या या जमातीला जर कठोर शिक्षा झाल्या तर असे गुन्हे अजिबात घडणार नाही. पण हे मात्र केलं जात नाही. हे फार खेदानं सांगावंसं वाटतं. ज्या शाहू महाराजांनी पुरोगामित्वासाठी उभं आयुष्य वेचलं त्या राजाच्या नगरीमध्ये त्यांनीच बांधलेल्या पंचगंगा घाटावरती असा प्रयोग होणं म्हणजे खरोखर वेदनादायी गोष्ट आहे आणि याचा खरंच निषेध करावा असं वाटतं. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथले रामचंद्र लुगडे यांची दिशाभूल करत त्यांनी दुचाकीला अडकवलेली 6,70,000 रुपये रोकड असलेली पिशवी अज्ञातांनी लंपास केली आहे. आज दुपारी पेठवडगावमध्ये हा प्रकार घडलाय. लुगडे यांनी ही रक्कम बँक ऑफ इंडियाच्या पेठवडगाव शाखेतून काढली होती. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथले 60 वर्षीय रामचंद्र तुकाराम लुगडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांनी नवीन घराचं बांधकाम सुरू केलंय. बांधकामाची देणी भागवण्यासाठी त्यांनी मेणचे इथल्या आदर्श सहकारी पतसंस्थेकडून त्यांना 8 लाख रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं. या पतसंस्थेनं त्यांना पेठवडगाव इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा 8 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. हे पैसे आणण्यासाठी ते आज दुपारी 1:30च्या दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या पेठवडगाव इथल्या शाखेत गेले होते. 8 लाख रुपयांपैकी 1,30,000 रुपये आपला मुलगा राहुल लुगडे यांच्या खात्यावर जमा केले आणि उर्वरित 6,70,000 रुपये रोख घेऊन ते पिशवीत ठेवले.
पैसे असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवली. लुगडे हे गाडी वळवत असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांना तुमचे पैसे रस्त्यावर पडल्याचं सांगितलं. लुगडे यांनी पाठीमागे वळून पाहिलं असता रस्त्यावर 10-20 रुपये आणि 50 रुपयांची नोट पडलेली त्यांना दिसली. दुचाकी पुन्हा बाजूला लावून ते पैसे घेत असताना अज्ञात दोघांनी लुगडे यांची 6,70,000 रुपये असलेली पिशवी घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. या प्रकारानंतर लुगडे यांनी आरडाओरडा केला. त्या दोघांनी डोक्याला टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता. ते तासगावच्या दिशेनं गेल्याचं अनेकांनी पाहिलं. या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं साकडं घालत आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आज सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही महिलांनी हा सण उत्साहात साजरा केला. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सुवासिनींनी एकमेकींना वाण दिलं. वटपौर्णिमा सण भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. आज वटपौर्णिमेनिमित्त विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली. या व्रतासाठी विविध प्रकारची फळं, फुलं, बांगड्या, फणसाचे गरे, काळ्या मण्यांचे सर, धागा, करडा इत्यादी वस्तू वापरून महिलांनी वाण सजवलं होतं. सजवलेल्या वाणानं वडाची पूजा करण्यात आली. यावेळी वडाला 7 फेऱ्या मारून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना महिलांनी केली. पूजेचं वाण सुवासिनींनी एकमेकींना सौभाग्याचं लेणं म्हणून दिलं. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली. प्रत्येक भारतीय स्त्रीचा म्हणजे आपला हिंदू धर्मातला एक सण म्हणजे वटपौर्णिमा. सौभाग्यवती, प्रत्येक सौभाग्यवतीचा एक महत्त्वाचा सण. आज प्रत्येक सौभाग्यवतीला हळदी कुंकूचा मान आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मान मिळतो. 7 फेरे वडाभोवती मारून आपल्याला हाच नवरा 7 जन्मी मिळू दे, प्रत्येक जन्मात हाच नवरा मिळू दे म्हणून प्रत्येक सौभाग्यवती आज या वडाला फेऱ्या मारून प्रार्थना करते. आता इथं पूजा करते. अंबाबाईच्या देवळात दरवर्षी हा बायकांचा उत्सव चाललेला असतो आणि दरवर्षी आम्ही इथे येतो पूजा करायला. दरवर्षी बायका इथं पूजा करायला येतात. त्यांच्याकडून आम्ही पूजा अर्चा करून घेतो आहे. आणि ह्या अंबाबाईच्या वडाचं महत्त्वही तेवढंच आहे जास्त. त्यामुळे बायका विशेष करून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाखाली यमाकडून प्राण मागितले आपल्या पतीचे तिनं, म्हणून वडाचं महत्त्व आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात महिलांनी वडाच्या झाडाच्या पूजनासाठी गर्दी केली होती. शहराबरोबरच ग्रामीण भागातही वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. इचलकरंजीत राजू बोंद्रे युवा फाउंडेशन आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या वतीनं जवाहरनगर, हनुमाननगर आणि साईनगर परिसरामध्ये वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वडाची पूजा करण्यात आली. यावेळी भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आयुक्त पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. न करता आपण वडाचं एक झाड लावूया, कारण एक वडाचं झाड जवळपास 500 ते 700 वर्ष जगतं. म्हणजे आपल्या पुढच्या 7 पिढ्या आपल्याला त्यासाठी धन्यवाद देणार आहेत की आपण त्यांच्यासाठी एक सावली देतोय. वडाचं झाड हे सगळ्यात जास्त कडुलिंबानंतर ऑक्सिजन पुरवणारं झाड मानलं जातं. त्यामुळं वडाचं झाडच का, तर त्याचं कारण हे होतं की 600-700 वर्ष म्हणजे 700 आपल्या किमान 5 ते 7 पिढ्या आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन. म्हणजे आज आपण प्रदूषणाकडे चाललेलो आहोत, त्यातून एक मार्ग काढण्यासाठी. आणि पुढच्या वर्षी फक्त आपण वडाचं झाड मागच्या वर्षी लावलं त्यालाच फेऱ्या मारणं आणि त्याच्यासोबत दुसरं एक झाड लावणं, ही एक संकल्पना आपण सगळ्यांनी इथून पुढे राबवूयात. करवीरसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्येही वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून हा सण साजरा केला. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सुवासिनींनी एकमेकींना वाण दिलं. वटपौर्णिमेनिमित्त राधानगरीतील एकावडे ट्रस्टच्या महिला सदस्यांनी वृक्षारोपण केलं. यावेळी त्यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवसही साजरा केला. चक्रेश्वरवाडी इथल्या मंदिर परिसरात तानाजी गुरव यांनी वृक्षारोपण केलं. कसबा तारळे, पिरळ, खिंडी भरवडे, गुडाळ इथल्या महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी प्रार्थना करत वडाची पूजा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरातील सदर बाजारमधील गटारी स्वच्छता, रस्ते साफसफाई आणि कचरा उठावाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
वारंवार तक्रार करूनही आरोग्य निरीक्षक विकास भोसले आणि मुकादम गणेश मस्के हे याकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप करत स्थानिकांनी आरोग्य निरीक्षक भोसले यांना निलंबित करावं अशी मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सदर बाजारमध्ये गटारी स्वच्छता, रस्ते साफसफाई आणि कचरा उठावाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. कचरा अनेक ठिकाणी रस्त्यावर पडून आहे. त्यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय. याबाबत आरोग्य निरीक्षक विकास भोसले आणि मुकादम गणेश मस्के यांना जाब विचारला असता त्यांनी कर्मचारी कमी असल्याचं सांगितलं. दरम्यान 9 जूनला कावळा नाका या ठिकाणी जाऊन संबंधित रहिवाशांनी हजेरी पत्रक तपासलं. यावेळी 16 पैकी फक्त 9 कर्मचारी हजर असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत आरोग्य निरीक्षक भोसले हे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं स्थानिक रहिवाशी सागर गाडवे यांनी सांगितलं. विकास भोसले हे वारंवार तक्रार करूनही प्रभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. डमी कामगार नेमून आणि काही कामगारांकडून रक्कम घेऊन ते ड्युटी मॅनेज करतात असा आरोप सागर ढोबळे, निखिल आयवळे, समीर हकीम, संतोष वाघमारे आणि दिनेश अरुण जमादार या स्थानिक रहिवाशांनी केलाय. तसंच अतिरिक्त आयुक्तांकडे भोसले यांच्या निलंबनाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांना विचारलं असता रहिवाशांनी केलेले आरोप चुकीचे असून याबाबत चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. तर आरोग्य निरीक्षक विकास भोसले यांनी काही लोक प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचं सांगितलं. राजर्षी शाहू स्मारक भवनची मोठी दुरावस्था झाली आहे. भवनच्या टेरेसची पॅराफिट वॉल कमकुवत होऊन तिचे ढपले पडू लागलेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन याची तातडीनं दुरुस्ती करण्याची गरज आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं 1974मध्ये स्थापन झालेलं शाहू स्मारक भवन हे प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कोल्हापूरच्या पुरोगामी आणि सामाजिक चळवळीचं केंद्र आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं याचं व्यवस्थापन पाहिलं जातं. सर्वसामान्यांना परवडेल अशा भाड्यात सभागृह उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र सध्या या वास्तूला उतरती कळा लागली आहे. याच्या टेरेसच्या पॅराफिट भिंतीचा मोठा ढपला पडलाय. सुदैवानं त्यावेळी त्याखाली कुणी नसल्यानं जीवितहानी टळली. आता रोज याचं काही ना काही भाग पडतायत. याच्याच खाली कोल्हापूर थाळीच्या मोफत भोजनाचा लाभ घेणारे अनेक जण बसलेले असतात. याशिवाय गाळ्यात हॉटेल व्यवसाय देखील सुरू आहे. त्या ठिकाणी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. कधी कोणाच्या डोक्यात काय पडेल याचा नेम नाही अशी परिस्थिती या ठिकाणची आहे. फक्त ढपले पडणं ही एकच समस्या नाही, तर या संपूर्ण भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्यात. अशा जीवघेण्या परिस्थितीत हे सर्वजण आहेत. या भवनमध्ये 3 सभागृह आहेत, तर 4 गाळे भाड्यानं दिलेले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उत्पन्न भाड्याच्या स्वरूपात मिळतंय. मात्र याची डागडुजी केली जात नाही. टेरेसचा ढपला पडला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश बनसोडे हे घटनास्थळी होते. त्यांनी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल करत याचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी केली आहे. ज्या दिवशी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली, ज्यावेळी तो वरचा स्लॅबचा भाग थोडा कोसळला, त्यावेळी आम्ही याच परिसरामध्ये होतो. त्यानंतरनं दुर्घटना घडल्यानंतरच तरच या प्रशासनाला आणि ट्रस्टवाल्यांना जाग येणार आहे का? यातून कोणती जर दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण आणि हे काम लवकरात लवकर करावं, यातून दुर्घटना होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. मुळातच ते घडल्यानंतर त्यांनी त्याला खाली जाळी मारण्याचं काम करायला पाहिजे होतं, जेणेकरून परत अशी दुर्घटना होऊ नये. पण तसंही त्यांच्याकडून कोणतंही काय करण्यात आलेलं नाही. याकडे ट्रस्टचं कुठंतरी दुर्लक्ष होते आणि यात कोणत्या तरी गरिबाचा बळी जाऊ नये हीच एक आमची माफक अपेक्षा. शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे यांना याबाबत विचारलं असता निधीच्या कमतरतेमुळं हे काम रखडल्याचं सांगितलं. नुकतीच याची 23 लाखांच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून येत्या 2 दिवसात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे काम तात्काळ होणं गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी खासगी आराम बस वाहतूकदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाहतूकदारांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. यावेळी वाहतूकदारांच्या वतीनंही निरीक्षक मोरे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं सोमवारी शहरातील खासगी आराम बस वाहतूकदारांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत बोलताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी खासगी आराम बस वाहतूकदारांनी नियमांचं उल्लंघन करू नये, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं वाहनं पार्किंग करू नयेत, वाहनांची सर्व कागदपत्र आणि चालकाचा परवाना नेहमी सोबत ठेवावा, बसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत, चालकांनी अंमली पदार्थ अथवा मद्यप्राशन करून वाहन चालवू नये अशा सूचना दिल्या. खासगी आराम बस वाहतूक संघटनेच्या वतीनं सतीशचंद्र कांबळे यांनी वाहतूकदारांच्या मागण्या मांडल्या. शहरात 5 ठिकाणी खासगी आराम बस वाहतुकीसाठी थांबे करण्यात यावेत, वाहतूकदारांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणारं बसस्थानक उपलब्ध करून द्यावं, पूर्वसूचना न देता ई-चलन पद्धतीनं कारवाई न करता मेमो काढण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी रफिक राऊत, दिलदार मुजावर, बसीर तहसीलदार, सादिक मुल्ला, समीर देसाई, रिजवान मुल्लानी, अमीर मुजावर, महेश बुचडे, विजय अवघडे, गोरख थोरात, दादू कवाळे, पप्पू पाटील, राहुल निकम आदी उपस्थित होते. राज्य सरकारनं निवृत्त ST कर्मचाऱ्यांसाठी साध्या गाडीमधून मोफत प्रवासाचा निर्णय घेतलाय. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर शाखेनं या निर्णयाचं स्वागत करत साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांची साध्या गाड्यांबरोबरच अन्य गाड्यांमधून सुद्धा मोफत प्रवासाची सोय करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त ST कर्मचाऱ्यांना ST प्रवास मोफत करावा अशी मागणी करण्यात येत होती. 3 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची निवृत्त ST कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत निवृत्त ST कर्मचाऱ्यांना साध्या ST बसमधून मोफत प्रवास योजना मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर शाखेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. कोल्हापुरातील STच्या विभागीय कार्यालयाबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी साखर पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी शिवशाही, शिवनेरी, शिवाई बसमधून मोफत प्रवास मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली. याप्रसंगी कोल्हापूर शाखा अध्यक्ष कमलाकर रोटे, बाबा कोकणे, संजय मोरे, रवी जाधव, रामानंद गोसावी, अनिल शिंदे, बळवंत पाटील, मोहन घाटगे, प्रकाश तारळेकर यांच्यासह निवृत्त ST कर्मचारी उपस्थित होते. गडहिंग्लज नागरी मंचानं जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी पंचायत समितीनं पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारं निवेदन सादर केलं होतं. या निवेदनाची दखल घेत गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरफाळा माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा असं आवाहन केलंय. याबद्दल गडहिंग्लज नागरी मंचाच्या वतीनं गटविकास अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. या धर्तीवर गडहिंग्लज पंचायत समितीने सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गडहिंग्लज नागरी मंचानं केली होती. या मागणीनुसार गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत पत्र पाठवली आहेत. या पत्राद्वारे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या एका निवासी मिळकतीचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं. गडहिंग्लज नागरी मंचाच्या वतीनं निवेदन घेऊन आलं आणि त्याच्यावरती आमची साधक-बाधक चर्चा झाली की कारण काय आहे की ग्रामसभेला कर आकारण्याचे अधिकार आहेत ग्रामपंचायतीला. मग कर आकारणी करत असताना त्यांच्या आर्थिक हितामध्ये कुठेही बाधा पोहोचता नाही ह्याचं पण आपल्याला लक्ष द्यावं लागलं याच्याकडे पण. मग अशा दृष्टीनं मी आमचे विस्तार अधिकारी पंचायत पाटील साहेब, दड्डीकर साहेब आम्ही चर्चा केली की आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर ग्रामसभा ही एक संवैधानिक बॉडी आहे. ग्रामपंचायतला एक स्वतंत्र 73व्या घटनादुरुस्तीत त्यांचं अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारावरती कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण होणार नाही किंवा त्यांच्या अधिकाराचा संकोच होईल अशा पद्धतीनं आपण काही नाही करू शकत. पण म्हटलं की एक आवाहन वजा स्वरूपामध्ये जर आपण केलं तर त्याला सकारात्मक प्रतिसाद बऱ्याच लोकांनी दिलेला आहे
आणि अपेक्षा अशी आहे की हे शैक्षणिक वर्ष चालू होण्याच्या अगोदर काही विशेष ग्रामसभा भरवल्या जातील आणि अंतिम निर्णय हा जिल्हा परिषदचा असेल. त्यांचे जे ठराव असतील ते घेऊन आपण जिल्हा परिषदला मान्यतेसाठी पाठवणार आहोत. किती लोक इन्व्हॉल्व होतात आहे अजूनपर्यंत तरी काय असं निश्चित आकडेवारी आपल्याकडे आलेलं नाही, परंतु लोकांचा प्रतिसाद मात्र चांगला आहे. गडहिंग्लज नागरी मंचानं दिलेल्या या निवेदनावर कार्यवाही करत गडहिंग्लज पंचायत समिती प्रशासनानं जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मंचाच्या वतीनं गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांचे आभार मानण्यात आलेत. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ईडीचा दणका, 100 कोटीची मालमत्ता जप्त. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना 50% तिकीट देणार, पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवार यांची घोषणा. मद्यप्रेमींना झटका, राज्यात मद्याचे दर वाढणार. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, जयंत पाटील यांची शरद पवारांना विनंती. विजेचा धक्का लागून शेतकरी पित्यासह 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, जालना इथल्या वरुड गावातील घटना. कॅटरिंग व्यावसायिकासह 3 चाकू हल्ला केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यातील उचगावमधील ओंकार पोवार आणि सचिन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्यांना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगल कार्यालयात रविवारी रात्री एक कार्यक्रम होता. यावेळी मद्यपान करून आलेल्या सचिन पाटील या वाढप्याला विवेक शिंदे या कॅटरिंग व्यावसायिकानं हाकलून दिलं होतं. त्यानंतर पाटील यानं मित्रांना घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास विवेक शिंदे, धनपाल शेंडे, अमोल मानकापुरे यांच्यावर चाकूनं हल्ला केला होता. या प्रकरणी विवेक शिंदे यांच्या फिर्यादीवरून 9 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी उचगाव इथं राहणाऱ्या ओंकार पोवार आणि सचिन पाटील यांना अटक केली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील एकूण 127 बदली पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया आज पार पडली. बदली झालेल्यांमध्ये 84 सहाय्यक शिक्षक आणि 43 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या एकाच शाळेत 7 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आज सकाळी प्रतिभानगर इथल्या वि.स. खांडेकर विद्यामंदिरमध्ये सुरुवात झाली. यावेळी उपायुक्त कपिल जगताप आणि प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांची उपस्थिती होती. समुपदेशन बदली प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक घटकासाठी वेळ निश्चित केली होती. यामध्ये 84 सहाय्यक शिक्षक, 43 मुख्याध्यापक अशा एकूण 127 शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली. सर्वप्रथम बदलीला पात्र शिक्षकांची यादी तयार करण्यात आली होती. क्रमवारीप्रमाणे प्रत्येक शिक्षकांना कोणती शाळा हवी आहे याबाबत पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. बदली पात्र शिक्षकाला स्क्रीनवर सर्वांसमोर शाळांची नावं दाखवण्यात आली. त्यामुळं आपल्या सोयीनं शिक्षकांना बदलीची शाळा निवडणं सोपं झालं. बदली प्रक्रियेनंतर तात्काळ त्याच ठिकाणी सर्वांना बदली आदेश देण्यात आले. अनुभव आणि कौशल्याच्या आधारे प्रशासनानं पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं बदली प्रक्रिया राबवली. बदली प्रक्रियेदरम्यान संघटना, शिक्षकांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून आपल्या शाळा नावारूपाला आणण्याचं काम केलं. अशा शिक्षकांना 1 वर्ष वाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काही शिक्षक बदली दरम्यान आपली शाळा सोडताना भावनिक झालेले दिसून आले. महानगरपालिकेनं अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षकांची गैरसोय न होता समाधान होईल अशी बदली प्रक्रिया राबवल्याबद्दल संतोष कुमार कदम या शिक्षकानं आभार व्यक्त केले. आमच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या नियमानुसार एका शाळेमध्ये 7 वर्ष सलग सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांच्या 7 वर्षानंतर बदल्या केल्या जातात. अशा शहरातील संपूर्ण शिक्षकांच्या बदल्या प्रक्रियेचा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवण्यात आला. या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासनामध्ये काम करणाऱ्या यंत्रणेनं अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. कोणतीही गैरसोय एखाद्या शिक्षकाची होऊ नये याची पूर्ण दक्षता आणि काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने आजची बदली प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये सर्व संघटनांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट शिक्षकांचं समाधान होईल अशा पद्धतीची ही एकंदरीत बदली प्रक्रिया आहे. मी प्रशासनाचं शिक्षकांच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो. बदलीची प्रक्रिया अतिशय पारदर्शक झाल्यामुळं मला हवी असलेली शाळा मिळाली असं मेघा गुजर या शिक्षिकेनं सांगितलं. आपल्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील 7 वर्षाच्या बदलीचा जो नियम आहे तो जवळजवळ 9 वर्षांनी ही प्रक्रिया यावर्षी पार पडलेली आहे आणि मला जी शाळा हवी होती ती शाळा मला मिळालेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी प्रशासनाचा आभार मानते. अतिशय पारदर्शकपणे याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व कृती समिती, सर्व संघटना आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. या प्रक्रियेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, अजय गोसावी, सचिन पांडव, अविनाश लाड, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार, संजय शिंदे, राजेंद्र अप्पुगडे, शरद गावडे, भारती पाटील, आदिती जाधव, श्रावण कोकितकर, आसमा गोलंदाज, दीपाली नाईक, विक्रम भोसले, राजाराम शिंदे यांच्यासह शिक्षक संघटना प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या कर्नाटकातील इनू उर्फ मेहंदी हसन सय्यद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक मोपेड असा एकूण 4,53,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात जबरी चोरी करणारा कर्नाटकातील एक जण उदगाव रस्त्यावरील अंकली पुलानजीक येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून इनू उर्फ मेहंदी हसन सय्यद याला अटक केली आहे. चौकशीत त्यानं जयसिंगपूर, कुरुंदवाड, शाहूपुरी, गांधीनगर, वडगाव आणि मिरज या 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, एक मोपेड असा 4,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जालिंदर जाधव, अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, महेश पाटील, सागर माने, विजय इंगळे, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, सागर चौगले, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर आणि तृप्ती सोरटे यांनी ही कारवाई केली आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं 12 जून रोजी शैक्षणिक साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील वाहतूक सेनेच्या वतीनं गेल्या 12 वर्षांपासून मोफत शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाते. यावर्षी 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोफत शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी दिली. सुमारे 1,500 ते 2,000 शालेय विद्यार्थी तसंच कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. पत्रकार परिषदेला अतुल भालकर, अण्णा तिळवे, परशुराम चव्हाण, दिलीप कांबळे, अशोक साळुखे, रामा देशवंत, संतोष राठोड, जगदीश कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेच्या वतीनं इचलकरंजीत मोफत मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 दिवसांच्या या शिबिरात सुहास मोरतले, कीर्ती मालिने बोंडगे, मेघा मुसळे, हर्षदा पोरे यांनी पारंपरिक मर्दानी खेळांचं प्रशिक्षण दिलं.
इचलकरंजीसह परिसरातील तरुण तरुणींनी या शिबिरात सहभाग नोंदवला. शिबिराच्या समारोपावेळी सहभागींना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, शहर उपाध्यक्ष नितीन कटके आदी उपस्थित होते. इचलकरंजीत शिंदे सेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी माने यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं सांगितलं. याप्रसंगी पंडित माने, माजी नगरसेवक इक्बाल कलावंत, भाऊसो आवळे, भाऊसो वठारे, अमोल बुचडे, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, विशाल माने, विलास माने, रमेश काळे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथल्या प्राथमिक शाळेत खासगी शाळांच्या धर्तीवर LKG आणि UKGचे वर्ग सुरू करण्यात आलेत. या वर्गखोल्यांचं आणि क्रीडो लॅबचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. शहरांमध्ये रुजलेली प्री स्कूलिंगची संकल्पना आता खेड्यांमध्ये सुद्धा पोहोचली आहे. प्री स्कूलिंगची सोय असलेल्या खासगी शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढलाय. प्री स्कूलिंगच्या निमित्तानं खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणारी मुलं पुढचं शिक्षण त्याच खासगी शाळांमध्ये घेतात. ही मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेकडे यावीत यासाठी टाकवडे इथले आमदार सतेज पाटील गटाचे नेते अमोल चौगुले यांच्या पुढाकारातून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रीडो प्री स्कूलिंगच्या सहकार्यानं LKG आणि UKGचे वर्ग सुरू करण्यात आलेत. या प्री स्कूलिंग संकल्पनेतील वर्ग खोल्यांसह क्रीडो लॅबचं उद्घाटन सरपंच सविता चौगुले, उपसरपंच अर्शद मुल्ला, गटनेते अमोल चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ओमासे, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान मुल्ला, सदस्य बाळासाहेब कदम, लक्ष्मण कांबळे, किरण गुरव, जकिया शेख, पोलीस पाटील सारिका कांबळे, सुहास बगाडे, प्रशांत चौगुले, संजय कांबळे, प्रसिद्ध उद्योगपती पीरगोंडा पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिरोळमधील दीपक मगदूम या तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून करण्यात आलाय. शिरोळ पोलिसांनी या प्रकरणी 7 संशयितांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ इथल्या दीपक मगदूम याला परवेज शेख यानं कुरुंदवाड इथं जायचं आहे असं सांगून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील 3 तिकटीजवळच्या शेतात बोलावलं. या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या इतर 6 जणांच्या मदतीनं परवेजनं दीपकच्या डोक्यात दगड मारला. यावेळी अमोल सावंत यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही मारहाण करून धमकी देण्यात आली. त्यानंतर सर्व संशयितांनी दीपकला शेतात ओढत नेऊन दगडानं मारहाण केली. यावेळी रोहन कांबळे यानं कोयत्यानं दीपकवर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकला मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दीपकच्या खून प्रकरणी शिरोळ पोलिसांनी परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत आणि विनायक साळुंखे या 7 संशयितांना अटक केली होती. आज या संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करतायत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अधिकारी खत विक्रेत्यांकडून हप्ते घेत आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांसमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. अमेरिक मिशन बंगला परिसरातील जागेबाबतचं अपील विभागीय आयुक्तांनी सुद्धा फेटाळलं. कोट्यवधी रुपयांची जागा बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचली. अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणात शिक्षा झालेल्या अभय कुरुंदकरच्या रजा अर्जासंदर्भात जबाब नोंदवायला राजू गोरेंचा नकार. पोलिसांनी कुरुंदकरच्या रजा अर्जाची प्रत दिली नसल्याचं गोरेंचं म्हणणं. पंचगंगा नदीघाट परिसरात भूतबाधा काढण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. या व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ. आणि दोघा भामट्यांनी हॉटेल व्यावसायिकाची दिशाभूल करत लंपास केली. 6,70,000ची रोकड. पेटवड गावातील धक्कादायक प्रकार.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.